जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली धोरणात मोठे बदल. पती पत्नी एकत्रीकरणासाठी सेवेची अट आता 3 वर्षे. मुंबई. राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. नव्या निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी आवश्यक असलेली 10 वर्षांची सेवा आता 5 वर्षांपर्यंत कमी करण्यात आली असून पती पत्नी एकत्रीकरण आणि माजी सैनिकांसाठी ही अट केवळ 3 वर्षे करण्यात आली आहे. बदली धोरणातील प्रमुख वैशिष्ट्ये. सेवेची अट. आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित जिल्हा परिषदेत किमान 5 वर्षे सलग सेवा पूर्ण करणे अनिवार्य आहे. शिक्षण सेवक पदावरील कालावधीही या 5 वर्षांच्या अटीमध्ये मोजला जाईल. पती पत्नी एकत्रीकरण. पती पत्नी एकत्रीकरणांतर्गत किंवा माजी सैनिक प्रवर्गातून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षांऐवजी 3 वर्षांनंतर बदलीसाठी अर्ज करता येईल. यामध्ये प्राधान्य ठरवण्यासाठी 7 विविध स्तर निश्चित करण्यात आले आहेत. सक्षम प्राधिकारी. या बदल्यांचे सर्व अधिकार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सीईओ प्रदान करण्यात आले आहेत. शासन स्तरावर आता कोणत्याही बदल्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. संधीची मर्यादा. कर्मचाऱ्याला त्याच्या संपूर्ण सेवा कालावधीत फक्त एकदाच आंतरजिल्हा बदलीची संधी मिळेल. प्राधान्यक्रम. बदलीसाठी अपंग कर्मचारी, गंभीर आजार असलेले, विधवा, परित्यक्त्या, कुमारिका आणि सैनिक पत्नी यांना प्राधान्य दिले जाईल. अर्जाचे वेळापत्रक. शासनाने बदली प्रक्रियेसाठी निश्चित वेळापत्रक जाहीर केले आहे. 1 नोव्हेंबर ते डिसेंबर 31 बदलीसाठी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी. मार्च 31 नवीन जिल्हा परिषदेने सामावून घेण्याबाबतची संमती कळवण्याची अंतिम मुदत. एप्रिल 30 बदलीपात्र कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करण्याचा दिनांक. इतर महत्त्वाच्या अटी. बदली मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सेवाज्येष्ठता नवीन जिल्हा परिषदेत हजर झाल्याच्या दिनांकापासून ग्राह्य धरली जाईल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे ते या बदलीस पात्र राहणार नाहीत. आंतरजिल्हा बदली ही विनंतीनुसार असल्याने कर्मचाऱ्याला कोणताही प्रवास भत्ता किंवा पदग्रहण अवधी अनुज्ञेय नसेल. बदली प्रक्रियेत तक्रार असल्यास कर्मचारी संबंधित विभागीय आयुक्तांकडे दाद मागू शकतात. या प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही शासनाने दिला आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.